हाय एव्हरीवन, मी मोनिका मोहन. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता मला मेहंदी लावायची आणि त्याच्यासाठी मला अंड मेहंदीमध्ये ॲड करायचे. जसं रात्री मी मेहंदी भिजवली होती ते तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आज मेहंदी लावायची, तर मग त्यामध्ये ना आता अंड ॲड करते आणि नंतर मेहंदी लावायला सुरुवात करते. चला पाहूया. आजचा हा व्हिडिओ लहान असेल पण सगळ्यांसाठी खूप फायदेशीर असेल. आता मेहंदी कशी लावायची, मेहंदी कशी भिजवायची यावरती खूप सारे प्रश्न असतात. तर मेहंदी कशी भिजवायची याच्यावरती मी ना एक डिटेल व्हिडिओ केला आहे. शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर ही रात्री मी मेहंदी भिजवली आहे आणि नुपूरची मेहंदी आहे. यामध्ये मी फक्त ही वस्कस पावडर ॲड केली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आवळा पावडर वगैरे सुद्धा ॲड करू शकता. आणि ही बघा एकदम छान अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी मेहंदी भिजवली आहे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही ॲड करायची गरज नाही. त्याचबरोबर ना जास्त पातळसुद्धा झालेली नाही, अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे मेहंदीची केसांना लावण्यासाठी. तर आता यामध्ये ना एग ॲड करायचं आहे, पण यामध्ये फक्त आपल्याला व्हाईटच कलरचं एग ॲड करायचं आहे. येल्लो कलरचं जे एग असतं ना त्याचा खूप स्मेल येतो आणि आपल्या हेअरसाठी त्याची काहीही गरज नसते, म्हणजे काही हेल्पफुल नाही आहे ते. फक्त व्हाईट कलरचं जे आहे ना ते एक यामध्ये ॲड करायचं आहे. आणि अकॉर्डिंग टू अवर हेअर लेंथ आपल्याला अंड्याचा इथे वापर करायचा आहे. म्हणजे जर लॉंग हेअर असतील तर मग आपण इथे ना 2 अंडेसुद्धा वापरू शकतो. आणि जर माझ्यासारखी शॉर्ट असतील, लहान असतील केस, तर मग 1 अंडं वापरलं तरी चालतं. एग आपल्या केसांना काय फायदा देतं, तर ते शाईन देतं, त्याचबरोबर प्रोटीन देतं आणि आपल्या हेअर ग्रोथला बूस्ट करण्यासाठी मदत करतं. सो असे खूप सारे बेनिफिट्स आहेत एगच्या आपल्या केसांसाठी. चला तर आता हे सगळं मिक्स करून घेते, एकजीव करायचं आणि त्यानंतर मग मेहंदी अप्लाय करायची आहे. त्याच्या आधी एक गोष्ट नोटीस केली असेल, लोखंडाच्या तव्यामध्ये मेहंदी भिजवली ना त्यामुळे मेहंदीसुद्धा ब्लॅक कलरची झाली आहे आणि आपल्याला तशीच मेहंदी हवी आहे. ओके, आता मेन टॉपिककडे वळूया. बऱ्याचदा आपल्याला मेहंदी लावण्यासाठी ना कुणाची तरी हेल्प पाहिजे असते. मग शेजारी नसो किंवा फ्रेंड्स असो, मग त्यांना मेहंदी लावण्यासाठी आपल्याला कन्व्हिन्स करावं लागतं. आणि तेही ऑप्शन नसेल तर मग पार्लरमध्ये जावं लागतं. आणि अननेसेसरी आपल्याला खर्च जर नको असेल तर मग आपण स्वतःला मेहंदी कशी लावायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेहंदी छान मिक्स करून झाली आहे. आता चला अप्लाय करून घेऊया. केसांना मेहंदी लावायच्या आधी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ते म्हणजे की आपले केस स्वच्छ धुतलेले असावेत. आता काल मी केस धुतले होते आणि सगळ्यात आधी ना इयरिंग मी काढून घेते, कारण ते खराब व्हायला नको. आणि मेहंदी लावायच्या आधी केसांमधला सगळा गुंता काढून घ्यायचा, म्हणजे मग इझिली आपल्याला केसांना मेहंदी लावता येते. केसांना मेहंदी अप्लाय करण्यासाठी मी इथे ना ब्रशचा वापर करत नाही, मी इथे ग्लोव्ज वापरते. तर हे प्लास्टिकचे ग्लोव्ज आहेत माझ्याकडं. आणि जर तुमच्याकडे हे ग्लोव्ज नसतील तर मग मेडिकलमध्ये ना सर्जिकल ग्लोव्ज मिळतात, 20 किंवा 40 रुपयापर्यंत मिळत असतील, तर ते ग्लोव्ज वापरले तरी चालतात. एकदा हे ग्लोव्ज वापरून धुवून आपण पुन्हा वापरू शकतो. अशा पद्धतीचे हे प्लास्टिकचे ग्लोव्ज आहेत. तर मेहंदी लावण्यासाठी ना मी केसांमध्ये मिडल पार्टिशन केले, त्याचबरोबर सेंटरची एक बट घेतली आहे आणि तिथूनच आपल्याला मेहंदी लावायला सुरुवात करायची आहे. तर सेंटरची एक बट घेतली आहे मी आणि तिला मी टीपपासून टॉपपर्यंत आता मेहंदी लावणार आहे. म्हणजेच मुळापासून शेंड्यांपर्यंत मेहंदी लावायची. आणि मग त्या कशा पद्धतीने मेहंदी लावायची, एका हाताने ती बट पकडायची आणि वरती धरून आपण दुसऱ्या हाताने मुळापासून शेंड्यांपर्यंत मेहंदी लावून घ्यायची आहे. त्या एका बटाला मुळापासून शेंड्यांपर्यंत मेहंदी अप्लाय करून झाल्यानंतर ती तिथेच गुंडाळून ठेवायची आहे. आणि ती तिथे तशी व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला तिथे अजून मेहंदी अप्लाय करायची आहे. आणि तशाच पद्धतीने आजूबाजूच्या सगळ्या बटला मेहंदी लावून घ्यायच्या आणि तिथे गुंडाळून ठेवायच्या आहेत. तसं केल्याने ना पूर्ण डोक्याला सुद्धा मेहंदी लागते आणि प्रत्येक केसाला मेहंदी अप्लाय होते. आणि त्याचबरोबर ती कुठल्याही भागामध्ये मेहंदी अप्लाय करायचं राहून जात नाही. ह्या अशा पद्धतीने मेहंदी अप्लाय करायची असते.
अशा पद्धतीने प्रॅक्टिकली मेहंदी कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवून दिलं आहे. आणि अशा पद्धतीने मेहंदी लावली ना कुठल्याही भागामध्ये मेहंदी लावायची राहत नाही. त्याचबरोबर फ्रंटला आणि त्याचबरोबर बॅक साईडला सुद्धा व्यवस्थित मेहंदी अप्लाय करून होते आणि सगळ्या केसांना व्यवस्थित मेहंदी लागते. त्याचबरोबर केसांचा जास्त गुंतासुद्धा होत नाही. चला आता मेहंदी अप्लाय करून झाली आहे तर सगळे कान वगैरे क्लीन करून घेते मी. अशा पद्धतीने मेहंदी नेहमी अप्लाय करायची असते. जितकी मी मेहंदी भिजवली होती ना तितकी सगळी व्यवस्थित केसांना लावली आहे. आता या केसांवरती मेहंदी लावली आणि मेहंदी पटकन सुकू नये आणि त्याचा सगळा असर आपल्या केसांवरती झाला पाहिजे याकरता यामध्ये प्लास्टिकची कॅरी बॅग लावायची आहे. म्हणजे काय होतं की आपण कुठेही कामामध्ये असलो तर मग आपली केसांची मेहंदी कुठेही पुसायला नको किंवा कुठे लागायला नको याकरता सिक्युअर म्हणून आपण एक कॅरी बॅग लावून द्यायची आहे. अशा पद्धतीने मेहंदी अप्लाय केली तर कुणालाही बोलवायची गरज लागत नाही, कुणाची हेल्प लागत नाही किंवा मग पार्लरमध्ये जायची गरज लागत नाही. आपण आपलं स्वतः मेहंदी अप्लाय करू शकतो. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीची मेहंदी तुम्ही घरच्या घरी लावून बघा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणून खूप खूप धन्यवाद. बाय, टेक केअर.